नमस्कार, मी स्नेहा. आपल्या सर्वांच्या स्नेहभोजनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिल्लक चपातीपासून एकदम स्पायसी असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. याला ग्रामीण भागात तुकडे असेही म्हणतात. तर त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मोहरी, कढीपत्ता, मीठ, साखर, मिरची मसाला, ओले खोबरे बारीक किसलेले आणि रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्या. आता आपण तुकडे बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण ज्या घेतलेल्या चपात्या आहेत त्याचे तुकडे करायचे आणि थोड्याशा त्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायच्या. त्यामुळे त्याला ओलसरपणा येईल आणि आपली तुकडे असे ओलसर बनतील. चपातीचे असे तुकडे करून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून ते भिजवून घेऊया. त्यामुळे ना तुकडे मऊ बनतील. एखादे जर आपल्या घरी वृद्ध माणसं असतील तर त्यांना ते खायला इझी जाईल. जर आपण पाण्यामध्ये न भिजवता चपाती डिरेक्टली मिक्सरला बारीक करून त्याचे तुकडे बनवले तर ते घशाला जरासे टोचले जातात. 2 मिनिटात त्या चपात्या भिजतील. त्यानंतर आपण त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला लावून घेऊ. भिजून 2 मिनिटे झाले आहेत. आता आपण याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला लावून घेऊया. इथे मी मिक्सरला लावताना 2 चपात्या लावत आहे, कारण सगळ्या लावल्या तर मिक्सरला लोड येईल. आता पहिला आपण हे बारीक करून घेऊयात, नंतर राहिलेल्या 2 चपात्या. आपले चपातीचे तुकडे मिक्सरला लावून बारीक करून झाले आहेत. आता ते चमच्याच्या साहाय्याने थोडे हलवून घेऊयात, म्हणजे मोकळे करून घेऊयात. मोकळे केल्यामुळे त्याचे गट्टे तयार होणार नाहीयेत. चपातीचे तुकडे मोकळे करून झाल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. आता आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. कांद्याच्या प्रमाणानुसार तेल वापरायचं. तेल गरम होण्यासाठी 2 ते 3 मिनिट लागतात. तेल गरम झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी मोहरीचे थोडे तुकडे आपण तेलामध्ये टाकून बघूया. मोहरी तडतडत आहे व्यवस्थित, याचा अर्थ तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये आपण जिरे टाकूया आणि नंतर कांदा आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता टाकताना डिस्टन्स मेंटेन करा. कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत, म्हणजे थोडासा लालसर होईपर्यंत तो आपण तेलामध्ये परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवायची. कांदा थोडा गॅपनी परतायचा, त्यामुळे तो तेलात व्यवस्थित भाजला जाईल. सतत जर परतत राहिला तर तो पटकन भाजला जाणार नाही. कांदा परतण्यात जास्त गॅप ही ठेवू नका, कारण तो करपला जाईल. इथे कांद्याचा कलर थोडासा लालसर झाला आहे, याचा अर्थ कांदा आपला भाजून झाला आहे. आता यामध्ये आपण लाल मसाला टाकूया. चटणीचा वापर स्वादानुसार करायचा. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट वापरा. इथे मी 1.5 चमचा मसाला वापरला आहे. आता हे व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाला पूर्णपणे कांद्याला लागला आहे. आता आपण यामध्ये चपातीचे बारीक केलेले तुकडे टाकूयात. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करा, त्यामुळे कांदा करपला जाणार नाही. आणि हळूहळू चपातीचे तुकडे मिक्स करा. आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. आता तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करू शकता.
त्यामुळे तुकडे पटकन भाजले जातात. सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूया. मिठाचं प्रमाण पण चवीनुसार ठेवा. आणि थोडीशी साखर, त्यामुळे तुकड्यांना तिखट गोड असा स्वाद येईल आणि खायलाही खूप छान लागते. आता हे व्यवस्थित परतून घेऊया. हे सर्व 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट हे व्यवस्थित सगळं परतून झालं आहे. आता आपण याच्यावरती झाकण लावून कमी फ्लेमवरती 2 मिनिट हे ठेवून देऊयात गॅसवर. 2 मिनिट झाले आहे. आता झाकण काढून यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित हलवून घेऊयात मिश्रण. आपले तुकडे बनवून रेडी आहेत. आता गॅसची फ्लेम ऑफ करूयात आणि सर्व करूयात. आता आपण हे तुकडे सर्व करून घेऊयात. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करूयात आणि ओल्या खोबऱ्याचा किस. जेव्हा आपल्या घरी चपात्या शिल्लक असतात त्यावेळी तुम्ही हा पदार्थ जरूर ट्राय करून पहा, कारण हा अगदी कमी वेळेत बनतो आणि खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की कशी बनली आहे ते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.